ची मशाल इथं पेटलेली आहे आणि जो ठाकरे ब्रँड म्हणत होतो हेमांगी वर्णीकरांचा विजय हा ठाकरे ब्रँड आहे। कारण ज्या प्रकारे त्या मायनस चाललेल्या होत्या त्यांचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा होती, कारण तिथं नाराजी होती, अशा अनेक गोष्टी होत्या। रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर पराभूत, तर ही अतिशय मोठी धक्कादायक बातमी शिंदेच्या शिवसेनेसाठी। घोड चूक होती, शिंदेच्या शिवसेनेची घोड चूक होती ही, कारण रवींद्र वायकर यांच्या घरात आणखीन एक त्यांनी मैत्रिणीला तिकीट दिलेलं होतं त्यांच्या पत्नीच्या, त्याच्यावरून सुद्धा नाराजी होती। आणि रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर आताच खासदारांच्या घरात पुन्हा हे सगळं जे चालू होतं लोकांना आवडलेलं नाहीये। दीप्ती वायकर यांचा पराभव आणि रवींद्र वायकर यांच्या मुलीचा पराभव होणं हे पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड काम केला। राज ठाकरेंची दादर मधली शिवाजी पार्कवरची ती सभा काम केली हे आपल्याला म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेनं तगडेचे तगडे उमेदवार माजी नगरसेवक अनेक वर्ष सत्तेत असलेले लोक तिथं समोर दिलेले होते, पण त्यांचा पराभव होतोय। वायकरांसारखा अतिशय दिग्गज नेता त्यांची मुलगी पराभूत होणं याचा अर्थ मराठी मतं ही एका बाजूला गेलेली आहेत हे आपल्याला दिसतंय। 87 जागांवरती शिंदेची शिवसेना आणि ठाकरे यांच्यामध्ये जी घनघोर लढाई होती ती ठरवणार आहे ठाकरेंचं नेमकं काय होणार आहे आणि शिंदे त्याच्यातल्या किती जागा मिळवू शकणार आहेत। पण त्यांचा सगळ्यात मोठा जो चेहरा रवींद्र वायकर जे काही मतांनी निवडून आलेले होते लोकसभेमध्ये, शेवटच्या त्या लढाईमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, कोर्टबाजी झाली, पण खासदार असलेल्या रवींद्र वायकरांना आपल्या मुलीला नगरसेवक करता आलेलं नाही। आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज सोलापूर मधून येते। सोलापूरच्या भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेले आहेत।